आज माणूस सगळं मिळवत आहे. पैसा, मोबाईल, गाडी, प्रतिष्ठा, पण एक गोष्ट हरवत चालली आहे, तो म्हणजे आनंद. तुम्ही कधी स्वतःला विचारले आहे का, मी खरंच आनंदी आहे का? संत तुकाराम महाराज म्हणतात, जो आनंद बाहेर शोधतो तो आयुष्यभर रिकामाच राहतो. कारण आनंद हा ना मंदिरात आहे ना देवळात, तो तरी अंतरी आहे. आणि हा आजचा अभंग तुमचं संपूर्ण जगणं हादरवून टाकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर स्वतःबद्दल एक मोठं सत्य तुम्हाला कळेल. मित्रांनो, अशा खोल अर्थाच्या विभंगाचं विश्लेषण तुम्हाला आवडत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी व्यक्ती बाहेर आनंद शोधून थकली असेल. न कळो ये न संग राहोर निष्कळ लागी नेदी मळ ममता, या नावखंड खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बडबडते. इंद्रियाचा जय वासनांचा क्षय, संकल्पही न ये वरी मन, तुका म्हणे न येई जाणी अंतरा अंतर्यात धारा आनंदाचा. न कळये संग राहे रे निष्कळ. तुकाराम महाराज इथे फार मोठा धक्का देतात. देव कळत नाही पण तो सोडतही नाही. आजचा माणूस म्हणतो देव आहे तर दिसला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात दिसणं हे सत्याचं प्रमाण नाही. देव निष्कळ आहे म्हणजेच आकार नाही, रंग नाही, जात नाही, धर्म नाही तो, आणि तरी तो संग पाहतो. म्हणजेच काय, तू एकटा नाहीस. तुला वाटते तू एकटा आहेस, हा भ्रम आहे. नादी लागी नेदी मळ ममता. इथे महाराज माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रूचं नाव घेतात, ममता. ममता म्हणजे काय, हे माझे आहे, तो माझा आहे, हे मलाच हवं आहे. आणि ह्याच ममतेचा मळ आपल्या अंतःकरणात चाचतो. जसं आरशावर धूळ बसली की चेहरा दिसत नाही, तसं ममतेमुळे देव दिसत नाही. या नावखंड खरे ब्रह्मज्ञान. लोक विचारतात ज्ञान कुठे मिळेल. तुकाराम महाराज सांगतात नावात. पण नाव हे म्हणजे फक्त उच्चार नाही. राम म्हणणं वेगळं, रामात जगणं वेगळं. खरं ब्रह्मज्ञान म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा अंत. फक्त वाचून ज्ञान मिळत नाही. आज यूट्यूब आहे, रील्स आहे, शॉर्ट आहे, पण अनुभव नाही. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, जो जगला नाही तो तो बोलू नये. इंद्रियाचा जय, वासनांचा क्षय. इथे महाराज थेट युद्ध जाहीर करतात. हे युद्ध कोणाशी आहे? बाहेरच्यांशी नाही तर स्वतःच्या इंद्रियांशी. डोळे, कान, जीव आणि मन. जो या चारांना जिंकतो तोच खरं योद्धा. संकल्प ही न ये वरी मन. म्हणजेच आज आपलं मन सतत विचार करतं, भविष्याची भीती, भूतकाळाची खंत. तुकाराम महाराज म्हणतात मन तिथे थांबतं तिथे देव दिसतो. तुका म्हणे न ये जाणीवंतर. हा फार सूक्ष्म मुद्दा आहे. जेव्हा खरं समाधान मिळतं तेव्हा कळतही नाही. आनंद शांत असतं, दुःख गोंगाट करतं. अंतर्यात धारा आनंदाचा. हा अभंग आत्मा आहे. आनंद म्हणजे बाहेरून येत नाही, कोणी देत नाही, कोणी हिरावून घेत नाही. तो धारा आहे आणि वाहणारी अखंड आहे. फक्त आपण आपलं दार उघडं ठेवायचं आहे. मित्रांनो, आजचा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. कारण तुमच्या एक लाईक कोणाच्या तरी आयुष्याला दिशा देऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा मला आनंद हवा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अभंगासोबत, जोपर्यंत जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. आत्तापर्यंत आपण पाहिला आनंद बाहेर नाही, तो आंतर्य आहे. पण प्रश्न असा आहे, हा आनंद अनुभवायला येत नाही का? तुकाराम महाराज ह्याच प्रश्नाचं उत्तर फार कठोर देतात, पण खरं. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे न येत जाणीवंतर. हे वाक्य खूप लोक चुकीचं समजतात. लोक म्हणतात आनंद आला म्हणजे कळेल. तुकाराम महाराज म्हणतात खरा आनंद आला की कळत नाही. का तर कारण सुखात मी आहे असं जाणवतं आणि आनंदात मीच उरत नाही. मी संपतो आणि तिथे आनंद सुरू होतो. आजचा माणूस इथेच अडकलेला आहे. आज माणूस म्हणतो मला मोठं व्हायचं, मला ओळख हवी, मला मान हवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात जिथे मान हवा तिथे शांती मरते. आज आपण काय करतोय? सोशल मीडियावर पोस्ट,
लाईक किती, व्ह्यूज किती आणि आतून रिकामे पण. एक माणूस, मोठा बंगला, 2 गाड्या, सगळं मिळालेलं, पण रात्रीची झोप लागत नाही. डॉक्टर विचारतो, कशाची चिंता आहे? तो म्हणतो, कळत नाही, सगळं आहे पण काहीच नाही. तुकाराम महाराज आधीच सांगून गेले, लागी नेदी मळ ममता. ममता जितकी वाढते, रिकामे पण तितकंच वाढतं. आज इंद्रियांचा जय म्हणजे काय? डोळे रील्सवर कंट्रोल, कान नको ती माहिती, जीभ हव्यास आणि मन सतत भटकंती. तुकाराम महाराज म्हणतात, तू जग जिंकू नकोस, स्वतःला जिंक. आजचा माणूस म्हणतो, मी शांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तू शांत असल्याचं सांगतोस तर तू शांत नाहीस, कारण शांतता ही सांगावी लागत नाही, ती असते. तुकाराम महाराज उपाय सांगतात, मोठा नाही, सोपाही नाही, पण खरा. अपेक्षा कमी कर, तुलना बंद कर, नावात स्थिर हो, मी थोडा थांबव. मग अंतर्यात धारा आनंदाचा आपोआप होऊ लागतो. धारा म्हणजे शब्दांचा गूढ अर्थ आहे. तुकाराम महाराज आनंदाला तलाव म्हणत नाही, तर धारा म्हणतात. का? तलाव साचतो आणि धारा वाहते. आनंद साचवायचा नसतो, तो वाहू द्यायचा असतो. एक साधा शेतकरी, फारचं नाही, साधं आयुष्य, पण हसत जगतो. का? कारण तो आजही जगतो, भविष्यात नाही. तुकाराम महाराज यालाच म्हणतात, संकल्पाही नय वरी मन. तू खरंच आनंदी आहेस का, की फक्त लोकांना तसं दाखवतोस? हा प्रश्न स्वतःला विचारावा. आता या अभंगाचा शेवटचा सार बघूया. देव दूर नाही, आनंद बाहेर नाही, शांती मिळवायची नसते, ती उघडायची असते. मित्रांनो, जर तुम्हाला हा अभंग मनाच्या कुठल्याही कोपऱ्याला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. कॉमेंट्समध्ये एकच वेळ लिहा, आनंद बाहेर नाही, अंतर्य आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही, जगणं सांगितलं जातं. पुन्हा भेटू एका अशाच अभंगासोबत जो तुम्हाला आतून बदलून टाकेल. तोपर्यंत रामकृष्ण हरी.